पुढली बातमी पाहूयात। आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पीएकडून एकाला मारहाण झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप सुद्धा समोर आलेली आहे। या क्लिपमध्ये क्षीरसागर यांनी बीडच्या नायब तहसीलदारांना धमकावल्याचं म्हटलं जात आहे। संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। याआधी मारहाणीचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। एनडीटीव्ही मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे, मात्र या क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। नमस्कार। नमस्ते नमस्ते भैया साहेब बोलणार आहेत? हॅलो साहेब नमस्कार सर। डोके साहेब, ते उमरत खालशीच्या विषयामध्ये तुम्ही ते ह्याला ते ग्राम रोजगार सेवकला कशामुळे नोटीस काढली? सर ते तक्रार आलेली त्याच्यात। कशाची तक्रार? त्याची सही बी काही नाही। हो, मग त्याच्यात सुनावणी घेतोय, त्याच्यात सुनावणी घेतोय आणि हे करतो पुढची प्रोसेस लिखित साहेब त्याच्यात। डोके, एक तर तुम्ही ना माझ्या मतदारसंघाचा चार्ज मला न विचारता घेतलाय बरं। नाही साहेब, त्यात तक्रार आली तुम्हाला नाही तुम्ही एक तर चार्ज मला न विचारता घेतलाय बरं। तुम्हाला असं वाटतंय ना 6 महिन्यात सरकार आली, तू महाराष्ट्रात कुठं बी असला ना तुला सोडणार नाही बरं का। मी तुला सांगतो, तू हे माझ्या मतदारसंघात तमाशे करू नको बरं का, तुला सांगतो। नाही साहेब, आलेलं चौकशी करतो ना, प्रोसेस तर करून घेतो ना। तुझे नाटक मीच बघीन बरं का। मी कुठं जरी गेला तरी तू महाराष्ट्राच्या बाहेर तर जाणार नाही तू। हा, या विषयामध्ये ह्याला बिलकुल अडचण आली नाही पाहिजे त्या रोजगार सेवकला बरं का। करून घेतो करून घेतो। हॅलो साहेब नमस्कार। नमस्ते नमस्ते भैया साहेब बोलणार आहेत? तर ही ऑडिओ क्लिप आपण ऐकलेली आहे, मात्र या ऑडिओ क्लिपची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। यामध्ये त्यांनी तहसीलदारांना धमकावल्याचा आरोप केला जातोय। संदीप क्षीरसागर यांचा आधी एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला होता। पीएकडून मारहाणीचं हे प्रकरण होतं आणि आता ही ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे। या क्लिपमध्ये क्षीरसागर यांनी बीडच्या नायब तहसीलदारांना धमकावल्याचं म्हटलं जात आहे।